नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। दोस्तों, हम आपके लिए नित्य प्रतिदिन ऐसी ही न्यूज प्रकाशित करते रहे, इसके लिए आप हमारे न्यूज वीडियो को लाइक जरूर करें और चैनल पर वीडियो जब देखते हैं तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। दोस्तों, इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे, तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर की। युति सरकार का षड्यंत्र, शुरू मुख्यमंत्री लाडली बहना योजना, लॉलीपॉप देने वाली योजना, 31 अगस्त के पहले आचार संहिता लगने के संकेत। मैं 2019 में गोंडवाना गणतंत्र पार्टी से चुनाव लड़ा, मुझे अच्छे मतदान मिले। उस वक्त मैं चौथे नंबर पर रहा। उसके बाद शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे जी के निवास स्थान मातुश्री मुंबई में मेरा पार्टी में प्रवेश हुआ। फिर मुझे बरोरा भद्रावती विधानसभा का उपजिला प्रमुख बनाया गया। मैंने जनता के हित में आंदोलन किया, मोर्चा निकाला और जनता के हित के लिए अच्छे काम भी किए। मैंने शिवसेना पार्टी से दावा किया है कि मुझे 2024 में उम्मीदवारी मिलना चाहिए। इस बार महाराष्ट्र में लोकसभा चुनाव में महाविकास आघाड़ी की ज़्यादा सीट जीत कर आई है। देखिए पूरी खबर। और भी क्या कहा रमेश मेश्राम ने सुप्रीम पावर न्यूज़ पर। सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। मी मागील 2019 मध्ये जेव्हा बाळूभाऊ खासदार असताना त्यांच्या पत्नी या 2019 मध्ये काँग्रेसकडून उभ्या होत्या, संजय देवतळे या जिल्ह्याचे पालकमंत्री अशा या धुरंदार राजूरकर अशा या धुरंदार व्यक्तीच्या आणि पक्षाच्या विरोधात मी एक साधारण गोंडवाना गणतंत्र पार्टीचा उमेदवार म्हणून मागच्या 2019 मध्ये मी निवडणूक लढवली आणि चांगल्यापैकी मतदान घेऊन मी इथून या 4थ्या क्रमांकावर मागच्या वेळेस मी राहिलेलो आहे। त्यानंतर मी माझी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवरती पक्षप्रवेश झाला आणि या भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राचा उपजिल्हा प्रमुख म्हणून माझी पदनियुक्ती करण्यात आली होती आणि त्यानंतर मी या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे कार्य केलं। शेतकरी असो, आदिवासी समाज असो, अशा संपूर्ण प्रश्नाला अन्याय, अत्याचार, कोणत्याही प्रकारच्या कोणावर आपत्ती जर आल्यास मी त्यांच्यासाठी आंदोलन केले। विविध प्रकारचे ज्याच्यासाठी मी आपले मोर्चे काढले आणि या संपूर्ण या 5 वर्षाच्या कालावधीनंतर मी या समोरील 2024 पर्यंत 24च्या निवडणुकीमध्ये मी एक आपल्या या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सुद्धा या 2024 मध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक असून आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीने मला उमेदवारी मिळावी असा सुद्धा मी त्या पक्षावर दावा केलेला आहे। बरोबर विधानसभा क्षेत्र जे मतदारसंघ जे आहे, एकंदर चित्र बघता इथे काटेरी संघर्ष आहे। बरेचसे लोक लढण्याची इच्छुक आहे। आता आपले जे मुद्दे आहे म्हटलं जनतेसमोर तुम्ही नेतच आहे, याशिवाय आपण हे पण बघतो जे सत्ता पक्ष जे आहे राज्यातली जी महायुतीचे सरकार आहे, बरेच त्यांनी विविध लोक कल्याणकारी योजना त्यांनी राबवत आहेत, तर त्याचे किती इम्पॅक्ट पडणार आणि तुमच्या जनतेला काय एक आव्हान राहणार, काय तुम्ही बोलणार जनतेला? आता या भद्रावती वरोरा क्षेत्रामध्ये बघितलं असता तर येथे समाजाच्या वोटिंगनुसार जसं कुणबी समाजाचं वोटिंग आहे, आतापर्यंत त्या याच्यामध्ये फक्त कुणबी समाजाचेच म्हणजे येथून आपले आमदार म्हणून निवडून आले, परंतु आज आमचं बी भद्रावती वरोरा क्षेत्रामध्ये आदिवासी समाजाचं बी 30-35 हजार वोटिंग आहे आणि त्याच्यामधून मी बी चांगल्या प्रकारे मतदान मी मागच्या 2019 मध्ये घेतलेलं आहे। आता वास्तविक पाहता जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण या मोदीजी विरोधातली लाट आपण बघितलीच असेल, त्या अनुषंगानं संपूर्ण समाज पक्ष एकत्रित येऊन चांगल्या प्रकारे प्रतिभाताई धानोरकरला खासदार म्हणून निवडून दिले। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे सीटा निवडून आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आजच्या या घडीला आपण बघितलं असता इथे बीजेपीच्या विरोधात लाट असताना सुद्धा अगर समोर चालून जर धानोरकर घराणं जर हे घराणेशाही चालवित असेल तर त्याच्या विरोधामध्ये ही सुद्धा एससी असो, एसटी असो, ओबीसी असो, हा सुद्धा समाज एकत्रित येऊन समोरच्या या 2019 मध्ये बहुतांश तर येथून तर अपक्ष आमदार निघण्याची सध्याची कंडिशन म्हणजे परिस्थिती आहे। जर
मी पक्षाने जर माझ्यावर अगर तिकीट दिली आणि जबाबदारी जर दिली का तुम्ही लढा आणि हे जे तिकीट जर दिली तर मी नक्कीच या भद्रावती वोरा विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून येईल. येथील जे मतदार आहेत त्यांना असं वाटतं की परिवर्तन झालं पाहिजे. आणखीन दुसरा विषय असा होता की या व्यतिरिक्त लोकांना असंही वाटतं की इथे जे विकास कार्य जे रखडलेले होते, आता हे जे ताई आली आहे तर आणखीन विकास कार्य वाढणार असं लोकांना वाटतं. त्यावर आपण काय बोलला? आज या क्षेत्रामध्ये पुष्कळशा कंपन्या आहे. भद्रावती वोरा यमटा असो, ये अरविंदो असो, GMR असो, वर्धा पॉवर असो, मोठमोठ्या कंपन्या आल्या. परंतु आजपर्यंत जेवढे की लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांनी बेरोजगाराच्या समस्या ह्या स्थानिक लोकांच्या ज्या बेरोजगारीचा प्रश्न आहे हा सोडविण्यामध्ये त्यांना संपूर्णपणे अपयश आलेलं आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, संपूर्ण आज ह्या संपूर्ण आपल्या या परिसरामध्ये पोहोचतो. या संपूर्ण या भद्रावती वोरा निर्वाचन क्षेत्रातल्या जनतेला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही आहे आणि त्याने न्याय मिळण्यासाठीच म्हणूनच मी ग्राउंड लेवलवरचा एक कार्यकर्ता म्हणून उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने जर त्यांनी जर तिकीट दिली तर समोर मी भविष्य याच्यामध्ये 2024 मध्ये नक्कीच निवडून येईल. आता महायुतीतर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. तर मला हे सांगा की आता वरोरा जे मतदारसंघ जे आहे ते जाती समीकरण आपण बघितलं तर तुम्हाला किती फायदा होऊ शकतं, काय शक्यता आहे, काय संभावना त्याबद्दल सांगा. जातीय समीकरण बघितलं असता आपल्या या भद्रावती वोरा क्षेत्रामध्ये कुणबी समाजाचं चांगलं प्रभुत्व आहे. परंतु आता एकच एक घराणेशाहीला बी सुद्धा आजच्या या मी सर्वे केला त्या सर्वेनुसार घराणेशाहीला बी चांगल्या प्रकारे विरोध होऊन राहिलेला आहे आणि एक तर संपूर्ण समाजाच्या मागण्या आहे त्यांच्यावर झालेले जे काही समस्या असेल त्या समस्याचं निराकरण करण्यास हे लोकप्रतिनिधी हे अपयशी ठरले. त्या अनुषंगानं एक भविष्यामध्ये 2024 मध्ये SC ST